सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षी क्रिसेंट 21 मार्च रोजी सिंगल पॅरेंट डे साजरा करतो. अर्थातच याबद्दल आपण याही आधी बोललेलो आहोत, पण या वर्षीच्या सिंगल पॅरेंट डे च्या निमित्ताने काय संदेश आपल्याला मिळणार आहे हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांकडनं. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक अनिल जगन्नाथ खिलारे सर, ज्यांनी 12 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आणि 24 वर्ष भावे प्राथमिक शाळा इथे मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं होतं. बालचित्रवाणीवरती सुद्धा त्यांनी काही कार्यक्रम लिहिलेले होते, बसवले होते. अर्थातच लहान मुलांची, प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांची त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि या मुलांचे आणि त्यांच्या सिंगल पॅरेंट्सचे असलेले प्रॉब्लेम्स काय असू शकतात याबद्दलच आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार खिलारे सर. नमस्कार मॅडम. मी आता जसं म्हणाले तसं की सिंगल पॅरेंट डे आपण साजरा करणार आहोत, तर आधी या प्रश्नाकडे वळूयात की सिंगल पॅरेंट आपण आता कोणाकोणाला संबोधू शकतो त्याबद्दल बोला. मी आधी क्रिसेंट संस्थेचे मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी ह्या विषयावर अधिक लक्ष द्यायची तयारी दाखवली. खरं तर एकल पालक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे किंवा मुलांचे आई किंवा वडील या दोघांपैकी एक नाहीये, फक्त आई आहे किंवा फक्त बाबा आहेत, असे पालक ज्यांना आपण म्हणतो एकल पालक. अगदी खरे. आता हे जे एकल पालक असतात त्यांना काही जणांना एक मूल असतं, काही जणांना 2 मुलं असतात आणि त्यांना सांभाळणं हा खरं तर एक खूप मोठा टास्क असतो. तर या बाबतीतचे अनेक अनुभव तुमच्या गाठीशी असतील, कारण शिक्षक म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून तुम्ही शाळेमध्ये काम केलेलं आहे. नेमक्या काय अडचणींना सामोरं जावं लागतं या मुलांना, काय तक्रारी असतात त्यांच्या, याबद्दल सांगा आम्हाला. एकल पालक या बाबतीत जर फक्त आईच असेल तर मात्र अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात, कारण स्त्रियांना तसं आर्थिक स्वातंत्र्य आपल्याकडे कमी आहे आणि या मुलांच्या आर्थिक गरजा असतात, सामाजिक गरजा असतात, त्यांच्या मानसिकता पण जरा वेगळी असते. तर अशा मुलांना खूप सांभाळून घ्यावं लागतं शाळेत विशेषतः. तर यामध्ये सगळ्यात मोठी अडचण असते त्यांची म्हणजे आर्थिक अडचण. तर आर्थिक अडचणीमध्ये मी आता बऱ्याच शाळांमध्ये काम केलेलं आहे, त्या ठिकाणी काय काय साधारण मी केलं ते आपल्याला सांगायला मला आवडेल. नक्की. सगळ्यात म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये पालक शिक्षक संघ असतो आणि हा पालक शिक्षक संघ ह्या मुलांना अतिशय चांगली मदत करू शकतो. जर आपण त्यांना नीट कन्व्हिन्स केलं त्या पालकांना, तर त्या मुलांची फी भरणं किंवा या मुलांच्या शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं, या मुलांना विविध सहली असतात, स्पर्धा असतात, त्यात सहभाग होण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागते तो हा संघ आपल्याला देऊ शकतो. त्याचबरोबर मी शाळेत एक योजना अशी राबवली होती की प्रत्येक मुलाचा वाढदिवस शाळेत साजरा केला जातो. तर वाढदिवस करताना बऱ्याच शाळांमध्ये प्रथा अशी आहे की मुलांना चॉकलेट द्यायचं, काही खाऊ द्यायचा किंवा केक कापायची आणि अशा प्रकारे मुलं साजरा करतात. पण माझ्या शाळेमध्ये मी जिथे इथं काम केलं तिथं मुलांना हा खर्च न करता या पैशाची बचत करावी आणि यातून जे मुलांना शक्य असेल, अगदी तो खारीचा वाटा असेल, तर ते थोडे थोडे पैसे गोळा करून सगळ्या मुलांचे एकत्र करून ह्या पालकांना, या मुलांना त्याची मदत होईल. एकल पालक विद्यार्थी किंवा ते पालक. तर अशा प्रकारे चांगली मदत मुलांनी केलेली बऱ्याच मुलांना. श्रोते हो, आपल्याही आसपास, जवळपास, मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये जर कोणी सिंगल पॅरेंट असतील तर त्यांना देखील जरूर सांगा की 21 मार्च रोजी शनिवारी क्रिसेंट साजरा करणार आहे सिंगल पॅरेंट डे, ज्यामध्ये सिंगल पॅरेंट म्हणून जेव्हा तुम्ही उभं राहता त्यावेळेला काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे, आर्थिक निर्णय घेण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही कसं घेऊ शकता, या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शनही दिलं जाणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतील, खेळ असतील, धमाल मस्ती मजा असेल, तेव्हा यामध्ये तुम्ही जरूर सहभागी व्हा. हा कार्यक्रम होणार आहे 21 मार्च रोजी शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह,
BMCC कॉलेजच्या शेजारी पुणे इथे प्रवेश सगळ्यांना मोफत आहे, पण रजिस्ट्रेशन मात्र गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 9764125533 9764125533 9764125533. खिलारे सर, आपण बोलत होतो की जे सिंगल पॅरेंट आहेत आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात त्याबद्दल, आणि तुम्ही ते सगळे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत ॲज अ शिक्षक म्हणून, तुम्ही इतके वर्ष काम केलंय म्हणून. त्यांना अडचणी असतात. आणखी एक महत्वाचा उपक्रम होता तो म्हणजे माझी विद्यार्थी, जे शाळेसाठी त्यांना नेहमी वाटतं काहीतरी मी करावं आणि ते नेहमी शाळेत येतात. तर अशा विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही हे सांगितलं की एकल पालक जे मुलं आहेत त्यांना तुम्ही मदत करा, तर ते खुशीने मदत करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांना मानसिक आधार देतात किंवा आर्थिक मदत करतात. माझ्याकडे एक ग्रुप होता कमललता नावाचा, माजी विद्यार्थ्यांचा, म्हणजे कमलताई गाडगीळ आणि लता सांगळे या दोन माजी शिक्षकांचा तो ग्रुप होता. तर त्या ग्रुपने इतकी छान मदत केली होती या मुलांना. म्हणजे या एकल पालकांमध्ये जे काही लोकांची घरं सुद्धा नीट नव्हती राहण्या इतपत, ती सुद्धा त्यांनी बांधून द्यायचं अतिशय चांगल्या योजना आखल्या होत्या. त्याचबरोबर विविध संस्थांची मी मदत घेतली. त्यामध्ये सेवा सहयोग आहे, वनवासी कल्याण आहे, त्यानंतर पुण्यातल्या काही मंडळ आहेत मोठी प्रतिष्ठित, गणेश मंडळ असतील, त्यांनी पण ह्या कामामध्ये खूप चांगली मदत केली होती. कोरोना काळात जास्त याची गरज भासली. त्याचं कारण आहे कोरोना काळामध्ये एकल पालक ही संख्या वाढली आणि अशा वेळेस मला विविध सेवा संस्थांनी खूप चांगली मदत केली. विशेषतः काही गणेश मंडळांनी, सेवा सहयोग सारखी एक चांगली संस्था आहे, विशेषतः म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतले सगळे पदाधिकारी अधिकारी, डॉक्टर संतोष देशपांडे किंवा सहस्त्रबुद्धे सर यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यातून ही अतिशय चांगली योजना आम्ही शाळेत राबवली. आता मगाशी तुम्ही जो मुद्दा बोलला की ह्यांच्या काही समस्या असतात, एकल पालक असल्यामुळे विशेषतः जर आईचं असेल तर आणखी आर्थिक प्रॉब्लेम वाढत असतात. त्यानंतर आई जर कुठं त्या आर्थिक मदत नसेल किंवा कुठं सर्व्हिसला नसेल काय, तर ह्या मुलांचे खूप हाल होतात. तर अशा वेळेस त्यांना मदतीची खूप गरज असते. यांची आणखी आर्थिकता बरोबरच त्यांची मानसिकता पण वेगळी असते. ह्या मुलांबरोबर बाबा नसल्यामुळे काय आई नसल्यामुळे त्यांना पाठबळ नसतं, थोडेसे एकटे राहायचा प्रयत्न करतात. तर त्यासाठी शिक्षकांनी विशेषतः मायेने त्यांना जवळ करणं, त्यांना प्रेमाने विचारणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांच्याच्या अनेक गोष्टी शेअर करणं, हे केल्यानंतर ते थोडेसे खुलतात. पण अगदीच लहान मुलं असेल तर ते लवकर बोलत नाही, त्याला वेळ लागतो थोडासा. आणि युवकांमध्ये किंवा किशोरावस्थेत थोडंसं बोलके होतात, त्यामुळे कळतात त्यांच्या समस्या. अगदी. श्रोते हो, खिलारे सरांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक गरज ही खूप मोठी असते कुठल्याही कुटुंबाच्या बाबतीमध्ये, कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. आपण कितीही म्हणलं की आपल्याला सपोर्ट आहे, तरी सुद्धा जिथे गरज आहे तिथे पैसा हा लागतोच. आणि हाच पैसा सिंगल पॅरेंटसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. तो कशा पद्धतीने आपण कमवू शकतो याबद्दलचं मार्गदर्शन मिळावं म्हणूनच, आणि सिंगल पॅरेंट म्हणून तुम्हाला खंबीरपणे उभं राहता यावं, मुलांना वाढवता यावं म्हणून कॉन्फिडन्स मिळावा, यासाठी क्रिसेंट साजरा करणार आहे सिंगल पॅरेंट डे. शनिवार दिनांक 21 मार्च रोजी संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC कॉलेजच्या शेजारी पुणे इथे. या कार्यक्रमामध्ये प्रवेश मोफत आहे, पण रजिस्ट्रेशन मात्र गरजेचं आहे. आणि तुम्ही जरूर यामध्ये सहभागी व्हा. यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन तर मिळेलच, पण भरपूर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, तुम्ही मजा करू शकाल, एन्जॉय करू शकाल आणि थोडंसं नॉलेज, थोडासा कॉन्फिडन्स घेऊन सुद्धा इथून बाहेर पडू शकाल. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला 9764125533 या नंबरवर, 9764125533 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.